ताम वंदे गुरु परंपरा, वंदे गुरु परंपरा, वंदे गुरु परंपरा. आज एक ओवी म्हटली माऊलीची, जयांचे केली या स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण, तेची वंदू श्रीचरण, श्री गुरूंचे. ही ओवी 13व्या अध्यायाचा प्रारंभ आहे ज्ञानेश्वरीचा. क्षेत्रज्ञ समजण्यासाठी श्री गुरूंच्या चरणाच्या वंदनाची अत्यंत गरज आहे. नाही तर क्षेत्रामध्ये रमायला वेळ लागत नाही. पुढे माऊली म्हणते, श्री गुरूंचे पाय जै गिवन सुनी जाय, तै एवढे भाग्य होय उन्मेखास. क्षेत्रज्ञ हा अध्याय म्हणता तेवढा समजायला सोपा नाहीये. पुरुषोत्तम योगाचा पाया आहे, लक्षात ठेवा. अजून एक अध्याय आहे याच्यानंतर, मग पुरुषोत्तम योग आहे, पण त्याची पायाभरणी आहे 13वा अध्याय. आतापर्यंत 1 ते 6 अध्यायामध्ये त्वम पदाचा विचार केला. त्वम म्हणजे जीव. जीवत्वाच्या दृष्टीने अध्यायात काय दिलं हे आपण पाहिलं. 6 ते 12 मध्ये तत्पदाच्या दृष्टीने विचार केला. आणि आता 1 ते 6 मध्ये त्वमपद, 7 ते 12 मध्ये तत्पद आणि 13 ते 18 मध्ये असी पद. तत्वमसी नावाचं जे महावाक्य आहे, ज्याला उपदेश महावाक्य असं म्हणतात, या महावाक्याचं स्पष्टीकरण किती आहे? भगवद्गीतेचे 18 अध्याय. किती स्पष्टीकरण आहे? 18 अध्याय हे स्पष्टीकरण आहे. याचा अर्थ तत्वमसी साधारण गोष्ट असेल का हो? किती दिसते दिसायला? अगदी एवढीशी. तत्वम असी. आता 13वा अध्याय ते 18वा अध्याय हे असी पदाचं वर्णन आहे. त्वमपद म्हणजे जीव, तत्पद म्हणजे ब्रह्म, आणि असी पद या शब्दाचा अर्थ ब्रह्मस्वरूपाचा अनुभव. आता ब्रह्मस्वरूपाचा अनुभव कसा येईल? ज्या अर्थी आजपर्यंत आम्हाला आलाय का अनुभव ब्रह्मस्वरूपाचा? नाही आला. याचा अर्थ आम्ही ज्या पद्धतीने जगतो आहे, म्हणजे वैचारिक जीवन जगतो आहे, ते विचार आम्हाला सोडावे लागतात. कोणत्या विचारांनी जगतो हो आम्ही? जगत सत्यत्व या विचारांनी जगतो, देह सत्यत्व या विचारांनी जगतो, कर्तृत्व भोक्तृत्व या विचारांनी जगतो. आणि या सगळ्याच्या संघामध्ये राहतो. ज्या अर्थी मला अजूनही आत्मज्ञान झालं नाही, त्या अर्थी या सगळ्या संघांना मला सोडलं पाहिजे, याच्यापासून मी दूर गेली पाहिजे. आणि ह्यापासून जर मला दूर जायचं असेल तर मला असी पदाचं ज्ञान होण्याची गरज आहे.
अशी पद कळल्याशिवाय त्वम पदरूपी जीव तत्पदरूपी ब्रह्म होत नाही. कसं? खूप विचार केला कालपासनं. कसं सांगावं क्षेत्र क्षेत्रज्ञ, कसं सांगावं क्षेत्र क्षेत्रज्ञ, कसं विचित्र नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ. आता हे नाव विचित्र आहे का हो? आम्हाला ऐकायची सवय नाही म्हणून आम्हाला विचित्र वाटतं. नाव विचित्र नाही आहे. ज्ञान विज्ञान योग नाव विचित्र नाही. आम्ही कधी ऐकलंच नाही. आम्हाला विज्ञान माहिती आहे, आम्हाला ज्ञान माहिती आहे, पण यांचा योग असतो हे आम्हाला माहितीच नाही, कारण आम्ही अज्ञानी आहोत. म्हणजे अज्ञानाचा अनुभव आहे, ज्ञान घेण्याचा प्रयत्न आहे, आणि विज्ञानाकडे सायन्स नव्हे, विज्ञानाकडे वाटचाल आहे. ते मी आहे याला विज्ञान असं म्हणतात. जाऊ द्या, समजायला कठीण जाईल, जरा सोपं सांगितलं पाहिजे. आणि सोपं असं आहे की साखर खाऊन पाहिल्यानंतर ती जी गोडी चाकणं आहे याला विज्ञान म्हणतात. परमार्थ क्षेत्रामध्ये विज्ञान शब्दाचा अर्थ हा होतो, आणि आम्ही विज्ञान हे सायन्सला समजतो. सायन्स या अर्थाने नाहीये, सायन्स हे ज्ञानच आहे. सायन्सला विज्ञान शब्द वापरला जातो, परंतु क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाला जाणणं याला ज्ञान असं म्हणतात. सायन्स शब्दाचा अर्थ आम्ही अनुभव असा घेतो, पण अनुभव शब्दाचा अर्थ शब्दातीत असलेल्या गोष्टीला अनुभव असं म्हणतात. सायन्सचे सगळे अनुभव शब्दांमध्ये मोडले जातात. यान चंद्रावर जातं, यान दिसतं, चंद्र दिसतो, चंद्रावर जाणं दिसतं, आणि चंद्राचा मला अनुभव येतो, म्हणून त्याला विज्ञान असं प्रपंचाच्या भाषेत म्हटलं जातं. परमार्थामध्ये तो मी आहे या अनुभवाला विज्ञान म्हणतात. ही घड्याळ आहे, या घड्याळीचं मला ज्ञान झालं, तुम्हालाही झालं, तुम्ही पाहता हा मोबाईलवर. मग आता किती वाजले हे तुम्हाला दिसलं, घड्याळीचा रंग दिसला, डायलचा प्रकार दिसला, याला विज्ञान म्हणतात शास्त्रीय भाषेत. परमार्थामध्ये याला विज्ञान म्हणत नाही. मी आणि घड्याळ भिन्न आहे, तोपर्यंत ते ज्ञानच आहे. मग विज्ञान कशाला म्हणतात? मग परमार्थामध्ये आम्हाला विज्ञान समजावून सांगा कशाला म्हणतात. अर्जुना तया नाव ज्ञान एक प्रपंचू हे विज्ञान, तेथ सत्यत्व बुद्धी हे अज्ञान. मग आता आम्हाला विज्ञान शब्दाची व्याख्या समजावून सांगा. एक शिकारी सिंहाची शिकार करायला गेला होता. सिंहाची शिकार करत असताना झालं उलटच. समजलं तुम्हाला? सिंहानीच याला खलास करून खाऊन टाकला. आता याच्या शरीराचा कणनकण सिंहाच्या शरीरामध्ये काय झालाय, भिनलाय, म्हणजे हा सिंह झाला. याला विज्ञान म्हणतात. परमार्थिक क्षेत्रात याला विज्ञान म्हणतात. मी ब्रह्म आहे हे कळल्यानंतर मी शिल्लक राहत नाही. शिकाऱ्याला सिंहाने खाल्ल्यानंतर शिकारी शिल्लक राहिला नाही, सिंहरूप झाला, याला विज्ञान म्हणतात. आणि म्हणून क्षेत्र क्षेत्रज्ञ समजण्याची अत्यंत गरज आहे, हे भगवंताच्या लक्षात आलं. इतक्या सहजासहजी भक्ती पण अंगीकारल्या नाही जात. 13व्या श्लोकापासून पाहिलाय आपण, अद्वेष्टा सर्वभूतानां, केवढं कठीण दिव्य आहे. कुणाचा द्वेष करू नका. मान आणि अपमान
सुख आणि दुःख, शत्रू आणि मित्र यांना समान पातळीवर आणा, ही भक्ती आहे हो. या भक्तीचा आम्ही कधी विचार करणार? आणि ही भक्ती साधण्यासाठी काय करायचं आहे? मला पुन्हा अभ्यास करायचा आहे की मला ही भक्ती नाही साधून राहिली? लक्षात आलंय आमच्या. निर्वैरा सर्वभूतेषु कोणत्या अध्यायात आहे? बहुतेक विराट दर्शन 11व्या अध्यायामध्ये आहे, शेवटचं. निर्वैरा सर्वभूतेषु यस् मामेति सोऽर्जुन. त्या स्थितीला जाऊन पोचणं गरजेचं आहे हो. भक्तीचा पाया आहे हा भक्तीचा पाया आहे आणि तो माझ्या लक्षात राहायला पाहिजे. जोपर्यंत तो माझ्या लक्षात राहत नाही तोपर्यंत भक्ती ही होत नाही. त्याच्यामुळे भक्तीच्या नावावर सवंग काहीतरी वागण्याची सवय झाली आहे लोकांना. आमची आपली भक्ती बरी, पळकुटी भक्ती नाही सांगितली आहे भगवंतांनी 12व्या अध्यायात. 12व्या अध्यायात भगवंताची जर भक्ती बघाल तर ती पळकुटी नाहीये, कसदार भक्ती आहे. कसदार भक्तीचा मी अवलंब करणारा साधक असला पाहिजे आणि त्याला भक्त म्हणता. हा भक्त उपासनेतून म्हणजे विभक्तीतून भक्त झाला आहे, उपासनेतून ज्ञानरूप झाला आहे. आणि अशा पद्धतीची उपासना असते हे जर जाणलं नाही तर उपासना ही सुद्धा एक खेळखंडोबा होऊन जाते. भगवंताचं सांगणं सुरू आहे. स्वतः भगवंत म्हणतात आहे, इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्य विधीयते एतद्देव वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. भगवंत समजावून सांगतात आहे. का बरं भगवंताला पुन्हा समजवण्याची गरज पडते आहे? आम्हाला हे कळण्याची गरज आहे. आणि हे आम्हाला का कळत नाही? कारण श्री गुरूंची कृपा राहत नाही. म्हणून जयांचे करिता मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. सगळं आम्हाला लक्षात आलं पाहिजे, याच्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे. लक्षात ते वंदू श्रीचरण श्री गुरूंचे. शरीरामध्ये खूप मन आहे. माझ्या शरीरामध्ये खूप मन आहे. माझ्या शरीरावर खूप प्रेम आहे. मग मला आत्मा कसा कळेल? शक्य नाही. कारण माझ्या अंतःकरणात देहाचाच विचार आहे. एका विचाराने माणूस पछाडला की दुसऱ्या विचारामध्ये तो कुंठित होतो. ज्या वेळेला माणूस एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडतो ना, त्यावेळेला तो दुसऱ्या गोष्टीला निग्लेक्ट करतो. कारण ज्या वस्तूच्या प्रेमात, व्यक्तीच्या म्हणा वस्तूच्या म्हणा प्रेमात पडला की त्याला बाकी गोष्टी गौण असतात.
उदाहरणच जर द्यायचं झालं तर हा प्लॉट मला घ्यायचाच आहे. त्याच्या जर मी प्रेमात पडलो तर त्याची किंमत थोडी जास्तही झाली, बाकीचे लोक देतात त्याच्यापेक्षा जास्त देऊन सुद्धा मला घ्यायचं असतं, कारण मी त्याच्या प्रेमात पडलो. टाटानी इंडियन एअरलाइन्स विकत घेतली तेव्हा स्पाइक एअर जेट पेक्षा यांचं काही हजार करोडनी बजेट जास्त होतं. टेंडर मोठं होतं की याच्यात जवळपासही स्पाइक जेट फिरत नव्हता, कारण टाटाला ते घ्यायचंच होतं. प्रेमात पडले होते इंडियन एअरलाइन्स. असाच माणूस वस्तूच्या, व्यक्तीच्या, नावलौकिकाच्या जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा इतर गोष्टी गौण होतात आणि दुर्दैवाने जीव शरीराच्या प्रेमात असतो. म्हणून त्याला आत्मा कळत नाही. आणि जीव आणि आत्मा ह्या दोन गोष्टी कळल्याशिवाय आत्मरूप होता येत नाही. याचा विचार भगवंतानी केला. गीतेतला प्रत्येक श्लोक एका अध्यायातून दुसऱ्या अध्यायाची सांगड अतिशय सुंदर घातलेली आहे. एका श्लोकातून दुसऱ्या श्लोकामध्ये मी कधी गेलो हे मला कळतच नाही. वैशिष्ट्य आहे भगवंताचं. आणि म्हणून कृष्णम वंदे जगद्गुरु. खूप मोठे विद्वान या जगामध्ये झाले आहेत, पृथ्वी तलावर झाले आहेत, पण ते विद्वान भगवंताच्या गिनतीमध्ये किस गिनती में खसखस, भगवंताच्या तुलनेत सगळे विद्वान एकत्र टाकून भगवंताचंच पारड जड आहे. म्हणून भगवंत सांगतात याला आत्मा कळला पाहिजे आणि शरीरामध्ये रमणं याचं गेलं पाहिजे. म्हणून क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योहो, काय नाव आहे अध्यायाचं? हा योहो हा द्विवचनी शब्द आहे. योहो हा द्विवचनी शब्द आहे. कोणतं वचन आहे दुसरं? एक आहे क्षेत्र आणि दुसरं आहे क्षेत्रज्ञ. आता हे जे दोन शब्द आहेत क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, ह्यांचा योग क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम. आता हे द्विवचनी शब्द आहेत म्हणून द्विवचनी शब्द वापरला. आता हे दोन झाले, यांचं ऐक्य करायचं आहे म्हणजे पुन्हा योग साधायचा आहे. म्हणून क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. आता पुन्हा योहो आला का तिथे? नाही. का नाही आला? समजवण्यासाठी होता फक्त. मग ज्यांना समजलेलं आहे ते क्षेत्रज्ञ योग म्हणतात, म्हणजे ते ऐक्यच आहे. आता हे ऐक्य कसं आहे? क्षेत्रज्ञ क्षेत्ररूप झाला का हो? नाही. क्षेत्रज्ञ रूप झालं का हो? नाही. क्षेत्र हे कल्पित आहे आणि कल्पित क्षेत्रातून क्षेत्रज्ञाला मी क्षेत्रज्ञ आहे असं जाणून घेतलं की क्षेत्राचं काम संपलेलं आहे. असं ऐक्य आहे. कसं ऐक्य आहे? उपयोग आहे क्षेत्राचा, पण त्याच्या मर्यादा पण आहेत. नाही समजलेलं नाही सगळ्यांना. ऑनलाईन मध्ये मला अंदाज घ्यायला जास्त जड जातं, प्रत्यक्ष मला चेहऱ्यानी फटाफट कळत. उदाहरण देतो, काही जणांना समजलं नसेल असं गृहीत धरून उदाहरण देतो. भारताचं यान चंद्रावर गेलं. आता चंद्रावर यान जात असताना, मंगळावर यान जात असताना, आपण मंगळावर पहिल्या याच्यात झेप घेतलेली आहे. मंगळावर यान जात असताना पृथ्वीच्या कक्षेतून जेव्हा ते मंगळाच्या कक्षेमध्ये प्रवेश करतो
त्यावेळी त्या गुरुत्वाकर्षणाच्या डिफरन्स मध्ये, फरकाने, त्या यानाला आपला काही भाग आधी सोडून द्यावा लागतो. तेवढा घेऊन तो मंगळात प्रवेश नाही करू शकत. तेवढा घेऊन तो चंद्रात प्रवेश नाही करू शकत. म्हणजे चंद्राच्या मंगळाच्या कक्षेत प्रवेश नाही करू शकत. काही भाग त्याला सोडून द्यावा लागतो आणि मग जो जातो त्या भागाला एंट्री आहे. काही भाग त्यांना टाकून द्यावा लागतो. पण त्या भागाला सुरुवातीपासूनच टाकून दिलं तर कक्षेपर्यंत जाता येत नाही. तसं दोन विभाग झाले. एक यानाचा मंगळाच्या आत प्रवेश करणारा विभाग पृथ्वीतून मंगळाच्या कक्षेमध्ये, आणि एक झाला पृथ्वीच्या कक्षेमध्ये मंगळाच्या कक्षेपर्यंत घेऊन जाणारा विभाग. आणि म्हणून विभाग शब्दाचा अर्थ दोन भाग. वि म्हणजे विशेषत्वाने, भाग म्हणजे विभागणी. आपण विभाग शब्द वापरतो. वनस्पती शास्त्र विभाग, रसायन शास्त्र विभाग, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, सगळे विभाग आहेत. मॅथमॅटिक्स या विभागामध्ये वनस्पतींची माहिती नाही मिळणार तुम्हाला, आणि वनस्पती शास्त्राच्या विभागात मॅथमॅटिक्सची माहिती नाही मिळणार तुम्हाला. दोन स्वतंत्र विभाग आहेत आणि त्या विभागांचं त्या त्या वेळेपुरतं तेवढं महत्व पण आहे. इंग्रजी या विषयाचं 10वी आणि 12वी पर्यंत महत्व आहे, आणि फर्स्ट इयर पासून कोणत्याही याच्यात जा तो विषयच नसतो, कारण सगळे विषय इंग्रजीमध्येच असतात. मग त्याला ऑप्शनल करून टाकतात. त्याला काय केलं? ऑप्शनल. मग हे विभाग समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे विभाग म्हणजे दोन गोष्टी. एका गोष्टीला क्षेत्र म्हणतात, आणि ज्याने क्षेत्राला जाणलं त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. क्षेत्र म्हणजे स्थान, क्षेत्र म्हणजे ठिकाण, क्षेत्र म्हणजे जागा, आणि त्या जागेला जो जाणणारा त्याला क्षेत्रज्ञ म्हणतात. त्या ठिकाणाला जाणणारा त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. त्या ठिकाणाची मालकी असणारा त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. क्षेत्र वेगळं आणि क्षेत्रज्ञ वेगळा, हे लक्षात आलं का? क्षेत्राला जो बघतो तो क्षेत्रज्ञ, परंतु क्षेत्रज्ञ क्षेत्राला बघतो, पण क्षेत्र क्षेत्रज्ञाला बघू शकत नाही. आत्मा शरीराला बघू शकतो, पण शरीर आत्म्याला बघू शकत नाही, कारण शरीर आत्म्यापेक्षा सूक्ष्म आहे. बघा, या अध्यायाचा बेस तयार करतो आहे. आज या बेससाठी ज्यानी त्यांनी लक्षपूर्वक ऐकलं तर क्षेत्रज्ञ शब्द पुढे वापरले जाणार. पुढच्या श्लोकांपासून याचं स्पष्टीकरण नाही राहणार. म्हणून आज उपस्थित असलेल्या 1,200 लोकांनी मनापासून लक्ष द्या. 119 अधिक 6 125 जण आहेत हजर. मनापासून लक्ष द्या. आणि मी पण मनापासून तुम्हाला सांगू इच्छितो की क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. म्हणजे शरीराला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. म्हणजे शरीराला जाणणारा जो आहे तो चेतन आहे, त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. क्षेत्रज्ञ ज्या शरीराला जातो ते शरीर जाणतो, ते शरीर अचेतन जड मर्त्य आहे.
म्हणून त्याला क्षेत्र असं म्हणतात. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं नातं कसं आहे हो? आपला मोबाईल चार्ज केल्याशिवाय आपण कॉल नाही करू शकत. विजेवर त्याला लावावं लागतं आणि मग आपण म्हणतो की मोबाईल चार्ज झाला, आता हा मोबाईल काम करतोय. चार्ज नाही झाला तर मोबाईल काम करेल का हो? नाही करणार. आणि नुसती वीज काम करेल का हो? नाही करणार. म्हणजे वीज आणि मोबाईल यांचं कॉम्बिनेशन म्हणजे चार्ज झालेला मोबाईल काम करतो. तसा नुसतं जे क्षेत्र आहे डिस्चार्ज मोबाईल काही कामाचं नाही. आणि नुसतं जे चैतन्य आहे तेही समजून घेता येत नाही. कॉल मोबाईल असल्याशिवाय होत नाही, नुसत्या विजेने कॉल होत नाही. म्हणजे या दोघांचीही गरज आहे. आणि काम संपल्यानंतर दोन्ही मध्ये आपल्याला काही करायचं नाही. मग आता क्षेत्र शब्दाचा दुसरा अर्थ शेती असा आहे आणि क्षेत्रज्ञ शब्दाचा अर्थ शेतीला जाणणारा शेतकरी असं म्हणूया. आज फक्त मला बेस मांडायचा आहे आणि माझी पहिलेपासूनची पद्धत आहे की मी कोणत्याही अध्यायाच्या सुरुवातीला त्या अध्यायाचं प्रास्ताविक घेत असतो, जरी याच्यात पहिला श्लोक येत असेल तरी पण. काही काही जणांकडे शेती असते, काही काही जणांकडे नसते. ज्यांच्याकडे नसते त्यांना पण समजावं असं तुम्हाला समजावून सांगायचा माझा प्रयत्न आहे. माझ्याही घरी शेती नाही. आपल्याकडे सफरचंदाचं झाड लावलं तर सफरचंद येतील का हो? 42, 44, 46, 47 डिग्री सेंटीग्रेड काय तापमान आहे आपल्याकडे. याच्यामध्ये सफरचंद येतील का? नाही येणार. याचा अर्थ सफरचंद या भूमीमध्ये पिकू शकत नाहीत. एवढ्या तप्त भूमीमध्ये सफरचंदासारखा वस्तू नाही होऊ शकत. म्हणून आपल्याकडे सफरचंदाची बागायत होत नाही. कबूल आहे? कबूल आहे. याचा अर्थ कोणत्या भूमीत कोणतं पीक घेतलं पाहिजे हे पीक घेणाऱ्याला माहित असलं पाहिजे की नाही? माहित असलं पाहिजे. मग आता सगळ्या शरीरांना क्षेत्र म्हणतात. पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती या चारही प्रकारांमध्ये जसं काश्मीर शिवाय बाहेर सफरचंदाचं पीक घेता येत नाही, तसं मनुष्य देहाच्या बाहेर इतर देहांमध्ये पशु, पक्षी, वनस्पती, प्राणी या देहामध्ये आत्मतत्वाला जाणण्याचं पीक घेता येत नाही. मग आता आत्मतत्वाला जाणण्याचं पीक घेण्याची जी व्यवस्था त्याला क्षेत्र म्हटलं आहे. म्हणून क्षेत्र शब्दाचा अर्थ सगळे शरीर जरी झाले तरी या ठिकाणी फक्त मानवी देहाला क्षेत्र या अनुषंगाने वापरला आहे. सगळे शरीर क्षेत्र आहेतच, पण आत्मतत्वाचं पीक ज्या भूमीत घेता येतं
त्या मनुष्य देहाच्या क्षेत्राबद्दल बोलणं सुरू झालेलं आहे. क्षेत्रज्ञम चापिम माम विद्धी. काय वाक्य आहे? क्षेत्रज्ञम चापि माम विद्धी. दुसरा श्लोक आहे हा. हे कसं जाणून घ्यायचं? क्षेत्रज्ञाला कसं जाणून घ्यायचं आणि ते जाणून घेण्यासाठी क्षेत्राचा उपयोग कसा करायचा? म्हणून इदम शरीरम कौंतेय. अर्जुना, अरे कुंतीच्या मुला, का बरं असं म्हटलं? मनुष्यापासून मनुष्य तयार झाला म्हणून म्हटलंय. एका देहापासून दुसरा देह तयार झाला. कुंतीपासून अर्जुन झालाय म्हणून कोणते. इथे अर्जुन म्हटलं नाही, इथे महाबाहो म्हटलं नाही, इथे भारत म्हटलं नाही, इथे तुला पराक्रमी आहे असं म्हटलं नाही, इथे कौंतेय म्हटलं. कारण कुंतीच्या क्षेत्रापासून अर्जुनाचं क्षेत्र तयार झालं आहे. अर्जुनाच्या क्षेत्राचं सिंचन कोणी केलंय? कुंतीने केलंय म्हणून कौंतेय. अभिधीयते, याला क्षेत्र म्हणतात अर्जुना, याला क्षेत्र म्हणतात. एतद्यो वेत्ती तम प्राहुः. विद वेत्ती म्हणजे जाणणे. क्षेत्रज्ञ इति तद्विदाः. याला तुला जाणायचं आहे रे अर्जुन. कसं काय जाणायचं रे? कसं काय जाणायचं आहे? भगवद्गीतेचा प्रारंभ आहे, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. दोन ठिकाणी क्षेत्र शब्द आलाय, पहिल्याच ओळीत, पहिल्याच श्लोकात. आता पुन्हा क्षेत्र शब्दाचा अर्थ आणखीन आपल्याला विस्तारित पाहायला मिळतो. धर्माचं क्षेत्र आहे. काय क्षेत्र आहे धर्माचं? माझं शरीर. माझं शरीर धर्माचं क्षेत्र कसं? माझं शरीर धर्माचं क्षेत्र कसं? माणसाच्या शरीराला उपाधी असा एक शब्द आहे, आणि धर्म हा धारयती ती धर्म ही व्याख्या आहे. माझ्या मोक्षासाठी ज्या संकल्पना धारण करण्याची गरज आहे, त्या मनुष्य देह रूपी मानवानी, देहधारी मानवानी जर धारण केल्या तर त्याला धर्मक्षेत्र असं म्हणतात. नाहीतर जनावरांचं सुद्धा क्षेत्र आहे, पण ते धर्मक्षेत्र नाही. ज्या क्षेत्राला धर्माच्या आज्ञा सांगता येतात त्याला धर्मक्षेत्र म्हणायचं. एवढ्यावर नाही वर व्याख्या झाली पूर्ण. ज्या क्षेत्राला धर्माच्या आज्ञा सांगता येतात त्याला धर्मक्षेत्र असं म्हणायचं. ज्याला जसं सांगितलं क्षेत्राला त्याप्रमाणे वागता येतं त्याला धर्मक्षेत्र असं म्हणतात. आणि वागल्यानंतर त्याचं नियोजन फळ पदरामध्ये पाडून घेता येतं त्याला धर्मक्षेत्र असं म्हणतात. बाकी कोणत्याही देहांना म्हणजे क्षेत्राला धर्म सांगता येत नाही. गाय, म्हैस, कुत्रा, बकरी, लांडगा इत्यादी यांना धर्म सांगता येत नसल्यामुळे त्यांना धर्मानुसार वागताही येत नाही आणि त्यामुळे त्यांना धर्माचं फळही मिळत
नाही, म्हणून त्या फक्त भोगयोनी आहे. जन्मा आला हेला, पाणी वाहू वाहू मेला. आपलं असं होता कामा नये. आणि म्हणून एक अंदाज घ्यायचा आहे की मनुष्य शरीर किती महत्वाचं आहे. अत्यंत मोलाचं आहे मनुष्याचं शरीर. आणि म्हणून याचं नाव आहे धर्मक्षेत्र. ज्या अर्थी शरीराला धर्म समजावून सांगता येतो. आता शरीराला शब्दाचा अर्थ बुद्धीला. बुद्धी हे सूक्ष्म शरीर आहे. म्हणजे शरीराला बरोबर शब्द वापरला की नाही. त्या अर्थी मानवी शरीर हे धर्मक्षेत्र आहे. ज्या अर्थी मानवी शरीर धर्मक्षेत्र आहे, कारण त्याला धर्म सांगता येतो. याचा अर्थ मानवी शरीर धर्माप्रमाणे वागू शकतं. म्हणून भगवंत उपदेश करतात. आणि तसं वागल्यानंतर मोक्ष नावाचं फळ त्याला मिळतं. आणि या ठिकाणी हे सगळं करत असताना त्याच्यामध्ये लढाई असते. म्हणून ते कुरुक्षेत्र. असं कुरु म्हणजे कृ करोती धातू आहे, म्हणजे करणे. काही काही संस्थांमध्ये आज्ञा असतात. एक वारम कुरु, त्रिवारम कुरु, म्हणजे 3 वेळ करा. या आज्ञा असतात. आता इथे कुरु शब्द आला आहे. आपलं कुरु शब्दांबद्दल बोलणं आहे. आणि कृ करोती या धातूमध्ये कुरु हा आज्ञा देणार आहे. आणि म्हणून आज्ञा देतात. व्याकरणाच्या दृष्टीने त्याला कुरुक्षेत्र असं म्हणतात. त्वम नियतम कुरु कर्मस्त्वम कर्म ज्यायोय कर्मणः. पुढची ओळ सोडून द्या. त्वम नियतम कुरु कर्मस्त्वम काय म्हटलं आहे. तुला जे नियत म्हणजे नेमून दिलेलं कर्म आहे ते कर्म तुला केलं पाहिजे असं कर. प्राण्यांच्या शरीराला खा आणि राहा. मनुष्याच्या शरीराला खाणे आणि राहण्या व्यतिरिक्त ईश्वराशी ऐक्य साधणे हे कार्य दिलेलं आहे. आणि म्हणून मनुष्य शरीर हे धर्मक्षेत्र आहे. क्षेत्रज्ञम चापी माम विद्ये. तुला मिळालेलं शरीर हे धर्मक्षेत्र आहे. जर हे समजत नसेल, मंदिर आहे भगवंताचं. दोन्ही शब्द सारखेच आहेत. पशूंच्या शरीराला मंदिर नाही म्हणत, लक्षात ठेवा. पण पशूंचं शरीर मनुष्यासाठी मंदिर आहे, पशूंसाठी मंदिर नाही आहे. उदाहरणार्थ नागपंचमी. नागाचं चिंतन, त्याच्यामध्ये आत्मा आहे हे चिंतन आपल्यासाठी मंदिर झालं, नागासाठी मंदिर नाही आहे. त्याचा उद्धार नाही होणार. गायीचं शरीर, नुकताच झालेला वट नावाच्या वृक्षाचं शरीर म्हणजे वटवृक्ष आपल्यासाठी मंदिर आहे. म्हणजे त्या वटवृक्षामध्ये आम्हाला आत्मस्वरूप बघायचं आहे. नुसता एखादी व्यक्ती बघून नाही होणार. स्वरूप बघता आलं पाहिजे. आणि मग दणक्यात म्हणायचं वृक्षवल्ली आम्हा सोयरी जनचरी. वटाची पूजा ही सगळ्या वृक्षांमध्ये परमेश्वर आहे या अभ्यासासाठी आहे. नागाची पूजा सगळ्या
हिंस्त्र श्वापदामध्ये सुद्धा परमेश्वर आहे हे समजण्यासाठी आहे. आमच्याकडे 84 लक्ष योनी भगवंत आहे हा पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन विकसित केलेला आहे. पण तो विकसित व्हायला धर्मक्षेत्र म्हणजे मनुष्याचंच शरीर लागतं. मनुष्याच्या शरीराला इतरांच्या शरीरामध्ये परमेश्वर आहे हे पाहण्याची व्यवस्था आहे. इतरांच्या शरीराला मनुष्यामध्ये परमेश्वर आहे हे पाहण्याची व्यवस्था नाही आहे. म्हणून वाघ मनुष्याला खाऊ शकतो, पण मनुष्य वाघाला ईश्वर समजू शकतो आणि अनुभवू शकतो. वाघाने मनुष्याला खाल्लंच पाहिजे, पण मनुष्याने वाघाला ईश्वरच समजलं पाहिजे. ते समजेपर्यंत स्वतःच्या क्षेत्राचा विकास केला पाहिजे. आपला विषय आहे माणसाच्या शरीराला क्षेत्र म्हणतात. आता त्याला मी धर्मक्षेत्र म्हटलं आहे. आणि धर्मक्षेत्र मिळणं हे इतर क्षेत्रांच्या तुलनेत अत्यंत भाग्याचं लक्षण आहे. अगदी वाघसिंहासारखं शरीर सुद्धा त्यांना डास चावतात, त्यांना प्राण्यांचा त्रास होतो, त्यांना चिखलाचा त्रास होतो, त्यांना उन्हाचा त्रास होतो. एवढ्या सगळ्या वेदनांमधून त्यांना जावं लागतं. मनुष्याला अशा वेदना नाही आहेत. त्याला मच्छरदाणीत राहता येतं, त्याला घरामध्ये संरक्षित राहता येतं, एकदम कोणी घाला घालत नाही. वाघ सिंह झोपले जरी असले तरी त्यांना भय असतं की आपल्या अंगावर दुसरा तर नाही आक्रमण करणार. म्हणून जीवन निश्चिंत होण्याची व्यवस्था मनुष्याचं शरीर आहे. दुर्दैवाने आम्ही मनुष्य शरीरातच चिंता करतो. वृद्धस्तावत चिंता सप्ताह, चिंतांचा भडीमार असतो. म्हाताऱ्या माणसाला खाटेवर पडल्या पडल्या घरातले लोक करा ना तुम्ही नामस्मरण, तुम्ही कशाला चौकशा करता सगळ्या. त्यांनी चौकशा करू नये असं वाटत असतं, तरी चौकशी केल्याशिवाय त्याला स्वस्थ राहता येत नाही. ह्याचं कारण आजवर त्याचं जे मन भटकलेलं आहे, त्या भटकलेल्या मनाला इतका वेग आलेला आहे, आता नाही ब्रेक लागत. आम्ही नाम घेतलं, नाम कशाला घेता, इथे विचार करा. एका साधिकेचा काल मला फोन आला. म्हणले मी सारखा विचार करते की माझ्या मृत्यूनंतर कसं होईल. हा विचार तुम्हाला करण्याचा प्रश्न कुठे आहे? वाय यू आर वरीड अबाउट इट. म्हणे का बरं असा विचार मी करायला नको का? आपल्याला मरणच येत नाही तर हा विचार करण्याचा प्रश्न काय आहे? नाही नाही, म्हणजे शरीराला मरण येतं, शरीराला मरण येतं त्याचा शरीर विचार करत बसेल. आणि अचेतन जड जे आहे ते कधी विचारच करत नाही. त्यामुळे शरीराला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. मरण असो का जिवंत असो, औषध घेत असो की औषध घेत नसो, ते अचेतन जड आहे. अचेतन जड शरीराचा चेतन आत्मरूप मी आहे हे समजून घेण्यासाठी उपयोग करून घेतला की काम झालं. पृथ्वीच्या कक्षेतून मंगळाच्या कक्षेत जात असताना मागचा भाग ते यान सोडून देतं, तसं मोक्षरूप झाल्याबरोबर शरीर सोडून द्यायला काहीच हरकत नाही. आणि असे महान पराक्रमी खऱ्या अर्थाने जे वीर आहेत ते आहेत ज्यांनी संजीवन समाधी घेतली, ज्यांनी परकाया प्रवेश केला, स्वतःच्या शरीराला कपड्यासारखं समजून राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केला. इतकं लीलया स्वतःच शरीर टाकून दिलं. संजीवन समाधी घेतली तरुण वयात, हो, वय वर्ष 21, ऐन तारुण्यामध्ये माझ्या देहाचं कार्य झालेलं आहे. परदेशामध्ये बघा
94, 96, 98 झाले तरी राहिलोच पाहिजे असं म्हणतात. एवढं भाग्यवान आहे, कारण दुर्लभम भारते जन्म. हे तत्वज्ञान त्यातल्या त्यात ऐकायला मिळणं हे भारतात शक्य आहे. आणि या भारतात राहून जर आम्ही हे तत्वज्ञानाचा अभ्यास केला नाही तर धर्मक्षेत्र म्हणण्याचा अधिकारच काय उरतो मग. म्हणून मनुष्य शरीर मिळणं हे जसं भाग्याचं लक्षण आहे तसं ते जबाबदारीचं पण लक्षण आहे. जेवढे लोक नोकऱ्या करतात त्यांना वरच्या दर्जाच्या पदोन्नती मिळतात, तसे तसे त्यांना पगार मिळतात, तशा तशा त्यांच्या जबाबदाऱ्या पण वाढतात. लक्षात ठेवा. जेवढ्या जेवढ्या वरच्या पोस्टवर जातो तेवढ्या तेवढ्या रेस्पॉन्सिबिलिटीज वाढतात, आणि रेस्पॉन्सिबिलिटीज वाढल्या की त्या निभवाव्या लागतात. मनुष्य शरीरामध्ये आल्यानंतर मनुष्य शरीराच्या जबाबदाऱ्या सुद्धा निभवल्या पाहिजे. आता या क्षेत्रामध्ये मला पीक घेता आलं पाहिजे. मुंडकोपनिषदात शरीर निर्मितीबद्दल सांगितलं आहे. मला माहिती आहे की या श्लोकाचं प्रास्ताविक आज होण्याची शक्यता नाही आहे, कारण पीक कशाचं घ्यायचं हेही सांगितलेलं नाही. आज एवढा मुंडकोपनिषदाचा मुद्दा घेतो आणि थांबूया. मुंडकोपनिषदात सांगितलंय की भगवंतांनी अनेक शरीर तयार केले. किती? 84 लक्ष. आणि 84 लक्ष तयार करत असताना एवढे शरीर तयार केले आणि त्या देवतांना सांगितलं की चला हे शरीर पहा, ते शरीर पहा, ते शरीर पहा, यू चूज एनीवन. देवतांनी सगळ्या शरीरांमध्ये प्रवेश केला, पण कुठल्याच शरीराला मान्यता दिली नाही. ज्या वेळेला भगवंतानी एवढे सगळे शरीर देवतांनी रिजेक्ट केल्यावर मग मनुष्य शरीर तयार केलं. मनुष्य शरीरांमध्ये देवतांनी प्रवेश केला आणि देवता अतिशय प्रसन्न झाल्या आणि भगवंताला म्हणाला आम्हाला हे शरीर आवडतं. भगवंत म्हणले तुम्हाला का बरं हे शरीर आवडतं? देवतांनी उत्तर दिलं, इतर सगळ्या योनींमध्ये दिसतं तेच खरं वाटतं, पण ह्या योनीमध्ये जे दिसत नाही तेही खरं आहे हे कळून घेण्याची व्यवस्था आहे. झाडपाला जर बकरीला दिसला, बकरीला झाडपाला आपलं खाद्य एवढं सम, ती अन्य भक्षण करण्याच्या मागे लागत नाही. हिंस्त्र शापद झाडपाला खाण्याच्या मागे लागत नाही. त्यांना जे दिसतं तेच त्यांना खरं वाटतं, पण आत्मा दिसत नसताना सुद्धा खरा आहे हे कळण्याची व्यवस्था ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्राचं नाव धर्मक्षेत्र आहे. त्या क्षेत्राचं नाव मनुष्य देह असं आहे. सुंदर सृष्टीचं सौंदर्य मनुष्य शरीरात समजतं. सुंदर संगीतातलं सौंदर्य मनुष्य शरीरात समजतं. सुंदर पदार्थांची अप्रतिम चव मनुष्य शरीरात समजते. सगळ्या सौंदर्याचा ठेवा मनुष्य शरीरात घेता येतो. आणि म्हणून रसोई 6 तो सुंदरातलं सौंदर्यत्व आहे.
काय म्हणतोय? सर्व सुंदर वस्तूमधलं सौंदर्यत्व जर कोणी असेल तर तो परमेश्वर आहे. मोराचा पसरलेला सुंदर पिसारा, ह्यातलं जे सौंदर्य आहे ते भगवंताचं आहे. हरणाच्या अंगावरचे बुट्टे, वाघाच्या अंगावरचे रंगीबेरंगी चट्टे, सर्व प्राण्यांमध्ये असलेल्या सर्व विविधतेतलं सौंदर्य, फ्लेमिंगो, सगळं भगवंत आहे, लक्षात ठेवा. म्हणून सुंदर प्राणी दिसले तर भगवंताची आठवण आली पाहिजे, आणि सुंदर व्यक्ती दिसली तर भगवंताची आठवण आली पाहिजे. त्या सौंदर्याच्या मोहात जाण्यापेक्षा सौंदर्यातलं सौंदर्यत्व परमेश्वर आहे, लक्षात ठेवा. रसो वै सहा, आंब्याच्या रसातलं अमृतत्व भगवंताचं आहे, म्हणजे गोडीतली चविष्टपणा भगवंताचा आहे. आंब्याच्या रसात जो चविष्टपणा आहे तितकाच सुंदर चविष्टपणा बोरामध्ये पण आहे. तेवढीच सुंदर चव ऍपल मध्ये पण आहे. सगळ्या चवी भिन्न भिन्न आहेत, पण त्या चवीतलं चवित्व जे आहे ते भगवंत आहे. आणि या भगवंताला जाणण्याची व्यवस्था या मनुष्य देहरूपी धर्मक्षेत्रामध्ये झालेली आहे. आणि म्हणून भगवंत आवर्जून सांगतात, त्वम नियतम कुरु कर्म, नियतम कुरु कर्मस्त्वम, तू नियत कर्म कर. नियत म्हणजे नेमून दिलेलं. कोणतं कर्म नेमून दिलेलं आहे मला? कोणत्या शेतात कोणतं पीक घेतलं पाहिजे? महाराष्ट्रामध्ये सफरचंदाचं पीक घेऊन चालणार नाही, काश्मीरमध्येच घ्यावं लागेल. तसं मनुष्याच्या शरीरामध्ये मोक्षाचंच पीक घ्यावं लागेल. दुसरं पीक घेण्यासाठी मनुष्याचं शरीर नाही आहे. ऍटॉमिक एनर्जीचा प्लांट लावलाय. केवढा मोठा असतो तो? 800 एकर, 1200 एकर असे मोठे असतात. आणि त्याच्या पलीकडला वाळवंट किंवा भाग कोणाला विकत घेता येत नाही. सगळा सरकारी अखत्यारीत असतो. आणि तुम्ही म्हटलं इथे आम्ही मेथीचा वाफा लावला, मेथी घेऊन राहिलो, शहाणपणाचं लक्षण आहे का? तिथे अणुबॉम्ब तयार करा. जगावर आम्ही सामर्थ्य संपन्न आहोत हे दाखवण्याची ती जागा आहे, तिथे मेथीचं पीक घेण्याची जागा नाही. म्हणून मनुष्याचा देह हा मुलं बाळ तयार करणे, घरदार बांधणे, नावलौकिक कमावणे याच्यासाठी नाही आहे. तिथे श्रेष्ठ दर्जाचं पीक घेतलं पाहिजे. मग पिकाचे प्रकार किती? 3. एकाला म्हणतात पुण्याचं पीक, एकाला म्हणतात पापाचं पीक, आणि एकाला म्हणतात पाप पुण्यातीताचं पीक. हे पीक फक्त मनुष्य देहामध्ये घेता येतं, फक्त मनुष्य देहामध्ये घेता येतं, फक्त मनुष्य देहामध्ये घेता येतं. पुण्यात्मके पापे स्वर्गा जाईजे, पापात्मके पापे नरका जाईजे, माते पाविजे ते शुद्ध पुण्य. हे 3 पीक कसे घ्यायचे, आणि ते घेत असताना मनुष्याकरता कोणतं पीक आहे म्हणजे माझं शरीर धर्मक्षेत्र होईल, हे आपण उद्या सकाळी बघणार. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. लक्षपूर्वक ऐका. 13वा अध्याय नव्हे, भगवद्गीतेचा एक एक श्लोक, एक एक शब्द, भगवंताचं एक एक वचन माझ्या कल्याणासाठी. भगवंत मला सांगण्यासाठी भगवद्गीता वदले आहेत. अर्जुन निमित्त आहे,
मी मुख्य उद्देश आहे, हा विचार करून भगवद्गीता आहे का, एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका.